हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहे बाप्पासाठीची कंठी। पहिल्या व्हिडिओमध्ये हे फ्लावर कसे रेडी करून घ्यायचे हे आपण पाहिलेलेच आहे। त्यासाठी 20 नंबरची गेज वायर घ्यायची आहे। पहिले त्याचं लूप क्रिएट करायचं आहे। लूप क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये एक ड्रॉप शेप क्रिस्टल ॲड करायचं आहे। फ्लावर हे तारेच्या मध्यभागी ठेवून वरती 6 मणी येतील आणि खाली 6 मणी येतील। तार ही मध्ये येईल अशा प्रकारे फ्लावर सेम जॉईन करून घ्यायचा आहे तारेला दोन्ही साइडने। फ्लावर टाइटली लॉक केल्यानंतर आपल्याला जे सेकंड फ्लावर आहे ते जॉईन करताना सेम ॲज इट इज पहिले जसं फ्लावर ठेवलं होतं तसंच तारेवरती ॲड करायचं आहे सेम। त्यानंतर आपल्याला तेही फ्लावर लॉक करून घ्यायचं आहे। असेच पुढचे फ्लावर कंटिन्युअसली लॉक करायचे आहे। ह्यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण घेऊ शकतात फ्लावर्समध्ये, अदरवाइज सिंगल कलरचंही तुम्ही फ्लावर बनवू शकता। अशा प्रकारे सर्व फ्लावर लॉक करून घ्यायचे आहे। सर्व फ्लावर लॉक करून झाल्यानंतर आपल्याला जी एक्स्ट्रा तार आहे ती कट करून घ्यायची आहे। तार कट झाल्यानंतर आपल्याला सेम जसं आपण पहिले क्रिस्टल ॲड केला आहे तसा क्रिस्टल ॲड करायचा आहे। देन एक्स्ट्रा तार जी आहे ती सुद्धा कट करून घ्यायची आहे। त्याचं लूप जे आहे ते क्रिएट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे बाप्पा कंठीचं पेंडंट हे रेडी झालेलं आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाप्पा कंठीची मोत्यांची माळ कशी जॉईन केलेली आहे ह्याचा व्हिडिओ बघणार आहे। सोबतच आपण बुगडी कशी बनवायची आहे आणि हातातले कडे कसे बनवायचे आहे याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। लवकर जाऊन पेजला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।